नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 29, 30 आणि 31 ऑक्टोबर या तिन्ही दिवसांचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर स्वरूपातून अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF डाउनलोड करू शकता विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून. ठीक आहे, आता आपण डायरेक्टली लेक्चरकडे वळूयात. आजचा पहिला प्रश्न, भारत कोणत्या देशासोबत काजिंद सराव करेल? आता ह्या प्रश्नाचा आन्सर मी सांगण्याच्या आधी तुम्ही हे लेक्चर पॉज करून तुम्ही कमेंट करून सांगा, कारण आत्तापर्यंत बऱ्याच लेक्चरमध्ये आपण भारताचे महत्त्वाचे युद्धाभ्यास आणि ते कोणत्या देशासोबत होतात हा टेबल आपण बघत आलो आहे. जर तुम्ही हे लेक्चर्स आत्तापर्यंतचे बघितले असतील तर नक्कीच तुम्हाला हे आन्सर यायला पाहिजे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय, कझाकस्तान. तर रिसेंटली बघा, भारत आणि कझाकिस्तान या दोन देशांमधला एक संयुक्त लष्करी सराव ज्याचं नाव आहे काजिंद हा 30 ऑक्टोबरपासून सुरू झालेला आहे. याच्यामध्ये आपल्या भारताचे टोटल 120 जवान हे सामील झालेले आहेत. त्यापैकी काही भारतीय लष्कराचे आहेत, 90 जवानांची एक भारतीय लष्कराची तुकडी आहे आणि काही भारतीय वायुसेनेचे सुद्धा जवान हे याच्यामध्ये सामील झालेले आहेत. आणि ही यावेळी या काजिंद सरावाची 7वी आवृत्ती आहे, लक्षात ठेवा. यावर्षीचा हा सराव कुठं होतोय तर कझाकस्तानमधल्या ओटार या ठिकाणी 30 ऑक्टोबरपासून ते 11 नोव्हेंबर या पिरियडमध्ये या वर्षीचा हा काजिंद 2023 हा सराव इथं पार पडलेला आहे. ओके, आता आपण अजून एकदा या प्रश्नाच्या माध्यमातून भारताचे काही महत्त्वाचे लष्करी सराव आणि ते कोणत्या देशासोबत होतात ह्याचा टेबल बघून घेऊ. तर अमेरिकेसोबत आपले काही इम्पॉर्टंट लष्करी सराव म्हणजे युद्धाभ्यास, वज्रप्रहार आणि सी ड्रॅगन. बांगलादेशसोबत समप्रीती, फ्रान्ससोबत शक्ती सराव गरुड आणि वरुण, इंडोनेशियासोबत गरुड शक्ती, थायलंडसोबत मैत्री सराव, मंगोलियासोबत नोमॅडिक एलिफंट, जपानसोबत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन, श्रीलंकेसोबत स्लिनेक्स आणि ऑस्ट्रेलियासोबत ऑसिंडेक्स हे दोन्ही नौदल सराव आहेत. भारत, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका या 3 देशांमध्ये इब्सामार नावाचा त्रिपक्षीय नौदल सराव होत असतो. आपला चीनसोबत हँड इन हँड, ओमानसोबत अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज हे 3 वेगवेगळे सराव होतात. कझाकस्तानसोबत आत्ता आपण बघितलेला काजिंद, नेपाळसोबत सूर्यकिरण, भारत, US आणि जपान या 3 देशांमध्ये मलबार नावाचा युद्धाभ्यास होत असतो. सिंगापूरसोबत आपला सिम्बेक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र हे होतात. उझबेकिस्तानसोबत डस्टलिक आणि UK सोबत कोब्रा वॉरियर आणि कोकण हे आपले इम्पॉर्टंट लष्करी सराव होत असतात. ओके, पुढचा प्रश्न, कोणाच्या 148व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, सरदार वल्लभभाई पटेल. युनिटी म्हणलं की हे नाव तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना आपल्या भारताचे लोहपुरुष म्हटलं जातं आणि यांच्या 148व्या जयंतीनिमित्त UPमध्ये लखनौ या ठिकाणी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे एक कार्यक्रम आयोजित केला होता ज्याचं नाव होतं रन फॉर युनिटी. म्हणजे ही एक जवळपास 1.5 किलोमीटर रनिंगची एक रेस होती आणि ह्याला आपले रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी या रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. आणि ही जी रेस आहे ही तिथल्याच एका GKD सिंग बाबू स्टेडियम इथंही संपलेली आहे. तर लक्षात ठेवा, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबरला दरवर्षी आपण एकता दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो. ओके, पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने मेरा हौचोंगबा उत्सव साजरा केला? हा प्रश्न खूप 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 जास्त महत्त्वाचा आहे, कारण जवळपास 3-4 महिन्यापूर्वी मणिपूर या राज्यामध्ये हिंसाचार खूप वाढलेला आणि हा उत्सव त्याच्याशीच संबंधित आहे. तर या प्रश्नाचा आन्सर आहे बघा, पहिला पर्याय मणिपूर. आता हा मेरा हौचोंगबा हा जो उत्सव आहे तर हा त्या मणिपूरच्या हिंसाचाराशी संबंधित कसं काय? तर बघा, मणिपूरचा जो हिंसाचार आहे त्याचे जर हिस्टोरिकल काही रिझन तुम्ही ऐकले असतील तर मणिपूर राज्यामधली जी डोंगरी जमात आहे आणि तिथं राहणारे जे खोऱ्यांमधले लोक आहेत तर यांच्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून वाद चालू होता आणि हा जो उत्सव आहे तर हा ह्याच्याशीच संबंधित आहे. तो कसा, तर मणिपूरमधल्या डोंगरी जमाती आणि खोऱ्यातल्या लोकांमधले संबंध दृढ करण्यासाठी हा उत्सव मणिपूरमध्ये दरवर्षी आयोजित केला जातो. म्हणजे मणिपूरमधला हा एक वार्षिक उत्सव आहे मेरा हौचोंगबा नावाचा, जो की यावर्षी इम्फाळमधल्या कांगला या ठिकाणी साजरा केलेला आहे. या उत्सवाला मणिपूरचे मुख्यमंत्री N बिरेन सिंग हे सुद्धा उपस्थित होते. याच्याशिवाय मणिपूरचे नामवंत राजा जे की सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत लिशेंबा संजाओबा, तर हे सुद्धा या उत्सवाला उपस्थित
उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी तिथल्या काही ज्या धार्मिक विधी होत्या ह्या सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. आता हा जो उत्सव आहे मेरा होचोंगबा हा मणिपूरचा आहे आणि मणिपूरमध्ये यावर्षी हिंसाचार झालेला आहे, त्यामुळे आयोग यावरती प्रश्न विचारू शकतो. ओके, पुढचा प्रश्न. रिव्हर डॉल्फिन उपक्रमासाठी जागतिक घोषणेची प्राथमिक प्रेरणा काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, नदीतील डॉल्फिन आणि त्यांच्या परिसंस्थांचं संरक्षण करणं हे या जागतिक घोषणेचं प्राथमिक उद्दिष्ट किंवा प्राथमिक प्रेरणा आहे असं आपण म्हणू शकतो. आता इथं हे रिव्हर डॉल्फिन उपक्रम किंवा हे जागतिक घोषणा हे सगळं काय आहे हे थोडक्यात आपण समजून घेऊ. तर बघा, फक्त भारतातच नाही तर जगातल्या ज्या सगळ्या काही मोठमोठ्या इम्पॉर्टंट रिव्हर्स आहेत तर ह्याच्यामध्ये या डॉल्फिन माशांची शिकार ही खूप मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस होत चाललेली आहे. तसं बघितलं तर नदीच्या आरोग्याचं महत्त्वपूर्ण निर्देशक म्हणून या डॉल्फिन माशाकडे बघितलं जाते आणि आता या डॉल्फिन माशांची संख्या ही नदीमध्ये खूप घसरत चाललेली आहे. 1980च्या दशकापासून 73% नदीतल्या डॉल्फिन माशांची संख्या ही घसरलेली आहे. ही घसरण खूप जास्त आहे. आता बघा, ह्या माशांचं प्रमाण एवढं कमी झालेलं आहे तर ह्याची बरीच वेगवेगळी कारणं आहेत, जसं की असुरक्षित मासेमारीच्या पद्धती, नदीत होणारं प्रदूषण, त्यांच्या अधिवासाची हानी आणि हवामान बदल. तर अशा बऱ्याच कारणांमुळं नदीतल्या डॉल्फिन माशांचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे, घसरत चाललेलं आहे. आणि ही जी घोषणा आहे तर ह्याचं उद्दिष्टच आहे की नदीतल्या डॉल्फिन माशांची ही घट थांबवणं आणि सगळ्यात असुरक्षित नदी डॉल्फिन लोकसंख्येला सहयोगी प्रयत्नांद्वारे प्रोत्साहन देणं, म्हणजे ह्यांची जी घसरत चाललेली जी पॉप्युलेशन आहे तर ही कंट्रोल करणं किंवा ही ह्यांची पॉप्युलेशन वाढवणं. तर हाच या घोषणेच्या मागचा पर्पज आहे. आता नदीतल्या डॉल्फिन्सची घसरण कमी व्हावी म्हणून 11 आशियाई आणि दक्षिण अमेरिकन देशांनी मिळून रिव्हर डॉल्फिनसाठी जागतिक घोषणापत्रावरती ह्या साईन्स केलेल्या आहेत. ठीक आहे. आता पुढे बघा, एका राज्याचा मॅप दिलेला आहे. हा बिहारचा मॅप आहे. आता हा मॅप इथं का बरं घेतला आहे तर बघा, इकडे बिहारच्या पूर्वेकडं भागलपूर हे ठिकाण तुम्हाला इथं दिसत असेल. तर या ठिकाणी विक्रमशिला गंगेटिक डॉल्फिन अभयारण्य आहे, हे आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. हा प्रश्न सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे बघा, कारण आपल्या भारतामध्ये रोड ॲक्सिडेंट हा एक खूप मेजर प्रॉब्लेम आहे, त्या संबंधीचाच हा प्रश्न आहे. परिवहन मंत्रालयाच्या अहवालानुसार 2022मध्ये भारतामध्ये रस्ते अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, 1.5 लाखांपेक्षा जास्त. एक्झॅक्ट सांगायचं झालं तर 2022मध्ये भारतात रोड ॲक्सिडेंटमुळं 1,68,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि याच्यामध्येच 4.43 लाख लोक हे जखमीसुद्धा झालेले आहेत यावर्षी रोड ॲक्सिडेंटमुळं. आता बघा, ही जी सगळी आकडेवारी आहे ही कुणी पब्लिश केली आहे तर आपल्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने परिवहन मंत्रालयाचा एक अहवाल पब्लिश केलेला आहे, ज्याचं नाव आहे भारतातील रस्ते अपघात 2022. तर हा जो एक वार्षिक अहवाल आहे ह्याच्यामधून बरीच आकडेवारी समोर आलेली आहे, एक आत्ता आपण बघितलेली आहे. याशिवाय कंपॅरिझनसुद्धा ह्यांनी सांगितलेलं आहे की मागच्या वर्षीच्या म्हणजे 2021च्या कंपॅरिटिव्हली 2022मध्ये रस्ते अपघातांच्या संख्येमध्ये 11.9% एवढी वाढ झालेली आहे. तर याच रस्ते अपघातांमध्ये जे मृत्यू होतात तर ह्याच्या संख्येत 9.4% वाढ झालेली आहे 2021च्या तुलनेत 2022मध्ये. याच्याशिवाय एक खूप भयानक अशी आकडेवारी सुद्धा ह्याच्यात सांगितलेली आहे. आपल्या भारतात दररोज ॲव्हरेज 1264 ॲक्सिडेंट होत असतात, ज्याच्यामध्ये दररोज 462 लोक हे या ॲक्सिडेंटमुळं भारतात मरतात. ही खरंच खूप डेंजर आकडेवारी आहे. मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्हीसुद्धा जेव्हा गाडी चालवत असता तर हे अजिबात विसरू नका की तुमची फॅमिली ही तुमच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि जर उशीर झाला असेल तर थोडं उशिरा पोचलं तरी चालेल, पण त्या नादात गाडी फास्ट चालून जर ॲक्सिडेंट झाला तर ते किती महागात पडेल ह्याचा थोडासा तुम्ही विचार ठेवत जा. आता ह्या भयानक आकडेवारीशिवाय या अहवालामध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, जसं की या अपघातांना कारणीभूत ठरणारे जे घटक आहेत, जसं की वेगवान गाड्या चालवणं, बेपर्वा वाहन चालवणं किंवा दारू वगैरे पिऊन गाड्या चालवणं किंवा वाहतूक जे रूल्स असतात ट्रॅफिक रूल्स त्यांचं पालन न करणं. तर अशा सगळ्या गोष्टींकडं लक्ष देण्याची गरज आहे असं सुद्धा या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. 2023-24 खरीप हंगामासाठी अंदाजे अन्नधान्य उत्पादन किती आहे?
या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय 1485 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त. आता बऱ्याच जणांना रब्बी पिकं आणि खरीप पिकं म्हणजे काय असतं हेच माहीत नाही. तर ह्या बेसिकपासून मी तुम्हाला या अशा माझ्या लेक्चर्समध्ये सांगत असते. तर बघा, सुरुवातीला आपण खरीप आणि रब्बी पिकं म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. आता खरीप पिकं म्हणजे काय, तर बघा, पावसाळ्यामध्ये ज्या पिकांची पेरणी होते त्याला खरीप पिकं म्हणतात. म्हणजे जनरली जून जुलैमध्ये हे जे पीक आहे तर हे पेरलं जातं आणि नोव्हेंबर डिसेंबर किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर या पिरियडमध्ये ह्या पिकांचा कापणी हंगाम असतो. आता ह्या पिकांमध्ये जसं की तूर, ऊस, तांदूळ, बाजरी, ज्वारी, मका, तीळ, तर असे काही पिकं असतात ज्याला आपण खरीप पिकं असं म्हणतो. त्याच्या उलट असतात रब्बी पिकं, जे की हिवाळ्यात घेतले जातात. रब्बी पिकं म्हणजे ह्यांची जी लागवड किंवा पेरणी असते तर ती ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होते आणि उन्हाळ्याच्या जस्ट सुरुवातीला म्हणजे जनरली जानेवारी फेब्रुवारी किंवा फेब्रुवारी मार्च या पिरियडमध्ये या पिकांची कापणी होते. आता हे पिकं कोणती, जसं की तुम्ही इथं बघू शकता व्हीट म्हणजेच गहू किंवा वाटाणा, मस्टर्ड म्हणजे मोहरी आणि ग्राम्स म्हणजेच आलू, ह्याच्यामध्ये बटाटे पण असतात, जव, चना, राई, मटर, तर असे सगळे जे पिकं आहेत तर हे रब्बी पिकांमध्ये यांचा समावेश होतो. ओके, आय होप तुम्हाला खरीप आणि रब्बी हे जे बेसिक कन्सेप्ट आहे हे तुम्हाला या प्रश्नातून समजलं असेल. तर बघा, चालू खरीप हंगामात देशातलं अन्नधान्य उत्पादन हे 1485 लाख मेट्रिक टनांच्या पुढं जाण्याची अपेक्षा आहे. आता हा अंदाज किंवा ही अपेक्षा कुणी वर्तवली आहे, तर आपल्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने. यांनीच अजून एक सांगितलंय की 1063 लाख मेट्रिक टन तांदूळ उत्पादनाचा सुद्धा अंदाज आपल्या ह्या मंत्रालयाने सांगितलेला आहे. याशिवाय मका उत्पादन हे 224 लाख मेट्रिक टन आणि कडधान्यांचं उत्पादन जसे की तूर, मूग, उडीद, तर ह्यांचं उत्पादन 63.31 लाख मेट्रिक टन एवढं व्हायची अपेक्षा आपल्या ह्या मंत्रालयाने सांगितलेलं आहे. जे ऊसाचं उत्पादन आहे ह्याचा सुद्धा अंदाज वर्तवला त्यांनी. 4347 लाख मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन होईल असे आपल्या ह्या मंत्रालयाने सांगितलेलं आहे. लास्ट इयरचं कंपॅरिझन जर आपण बघितलं ना, तर मागच्या वर्षीच्या अंतिम अंदाजापेक्षा सुमारे 2 लाख हेक्टरनी आणि ॲव्हरेज भाताच्या एरियापेक्षा जवळपास 4.5 लाख हेक्टरनी भात पिकाचा अंदाज हे त्यांनी जास्त वर्तवलेला आहे. ॲव्हरेज खरीप भात उत्पादन जर बघितलं तर ह्याच्या कंपॅरेटिव्हली हे जे उत्पादन आहे तर हे 1 लाख टनांनी जास्त असल्याचा अंदाज आपल्या या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सांगितलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, पॅरा एशियन गेम्समध्ये भारताने किती पदकं जिंकली आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय 111 मेडल या वर्षीच्या 4थ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये आपल्या भारताने जिंकलेली आहेत. आता या 111 मेडलमध्ये गोल्ड मेडल किती, तर 29 गोल्ड मेडल आहेत, 31 सिल्वर मेडल आहेत आणि 51 ब्रॉन्झ मेडल, अशी टोटल 111 मेडल या वर्षीच्या एशियन पॅरा गेम्समध्ये आपण जिंकलेली आहेत. या जर आपण मेडल टॅली किंवा मेडल लिस्ट बघितली ना, तर ह्याच्यामध्ये आपल्या भारताचा 5वा नंबर आहे आणि या लिस्टमध्ये चीन हा देश पहिल्या नंबरवरती आहे, कारण चीनला टोटल 521 मेडल हे या 4थ्या एशियन पॅरा गेम्समध्ये मिळालेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, हा प्रश्न ISAचा म्हणजे इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा आहे, ज्याची सुरुवातच आपल्या भारताने केलेली आहे. त्यामुळं ISA संबंधी कुठलीही न्यूज आली ना तर तुम्ही थोडंसं त्यावरती लक्ष द्यायचं आहे. हा प्रश्न आहे की इंटरनॅशनल सोलार अलायन्स असेंब्लीचं 6वं सत्र नवी दिल्ली इथं आयोजित केलं. ISAचं मुख्यालय कुठं आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय. ISA म्हणजे इंटरनॅशनल सोलार अलायन्सचं मुख्यालय हेडक्वार्टर आपल्या भारतामध्ये गुरुग्राम या ठिकाणी आहे. बऱ्याच जणांना ह्या प्रश्नाचा आन्सर चौथा पर्याय नवी दिल्ली असं वाटलं असेल, पण लक्षात ठेवा ISAचं हेडक्वार्टर नवी दिल्लीला नसून गुरुग्राम या ठिकाणी आहे. तर रिसेंटली बघा, ISAच्या असेंब्लीचं 6वं अधिवेशन हे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि या 6व्या सत्रामध्ये बऱ्याच काही देशांमध्ये जसं की मलावी, फिजी, सेशल्स आणि किरिबाटी या 4 ठिकाणी काही प्रोजेक्टचं उद्घाटनसुद्धा करण्यात आलेलं आहे. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून या इंटरनॅशनल सोलार अलायन्सबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ. हेडक्वार्टर कुठं आहे आत्ताच आपण बघितलं आहे. तर बघा, ISA हा फ्रान्स आणि भारताचा एक संयुक्त उपक्रम आहे, जो की सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी म्हणून सुरू करण्यात आला होता. ISAची स्थापना कधी झाली आहे, तर 11 मार्च 2018ला
भारतामध्ये आयोजित केलेल्या एका शिखर परिषदेमध्ये भारताने आणि फ्रेंच प्रजासत्ताकनी मिळून याची स्थापना केलेली आहे. ISA हे कशासाठी स्थापन केलेले आहे? तर सौर ऊर्जेसाठी ग्राउंड काही रूल्स सेट करणं, ज्या देशांमध्ये सौर संसाधनं समृद्ध आहेत पण जिथं जोखीम जास्त आहे तिथं फास्ट आणि मोठ्या प्रमाणावरती डिप्लॉयमेंट करणं, तर हेच ISAचा मुख्य पर्पज होता. लक्षात ठेवा, ISA ही भारतातली पहिली आंतरशासकीय संस्था आहे जिचं हेडक्वार्टर आपल्या भारतामध्ये गुरुग्राम या ठिकाणी आहे. आता हा प्रश्न सोलार अलायन्सचा होता, त्यामुळं आपण जगाच्या मॅपवरती कर्कवृत्त हे कोणकोणत्या देशातून पास होतं हे बघून घेऊ. का बरं आपण हे बघतोय? कारण हे असे देश आहेत की जिथं सोलार एनर्जीचा जास्तीत जास्त वापर केला जाऊ शकतो. तर असे देश आहेत बघा, मेक्सिको, बहामाज, मॉरिटानिया, वेस्टर्न सहारा, अल्जेरिया, लिबिया, माली, नायजर, इजिप्त, सौदी अरेबिया, UAE, ओमान, आपला भारत, बांगलादेश, म्यानमार, चीन आणि तैवान. तर हे एवढी देश आहेत जगातली ज्याच्यामधून कर्कवृत्त म्हणजेच ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हे पास होते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, वेस्ट टू आर्ट स्क्रॅप टू स्कल्पचर हे प्रदर्शन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, नवी दिल्ली. तर रिसेंटली बघा आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने या एका प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं ज्याचं नाव आहे वेस्ट टू आर्ट स्क्रॅप टू स्कल्पचर. हे जे प्रदर्शन आहे हे ललित कला अकादमी नवी दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आलं होतं आणि 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत हे तिथं चाललेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न, कोणत्या फुटबॉलपटूने विक्रमी 8वा बॅलन डिओर पुरस्कार जिंकलाय? या प्रश्नाचा आन्सर आहे लिओनल मेसी. हा इमेजमधला जो व्यक्ती आहे तर तो लिओनल मेसी हाच आहे. 36 वर्षाचा अर्जेंटिनाचा फुटबॉल प्लेअर आहे तो. याला यावर्षीचा बॅलन डिओर पुरस्कार मिळालेला आहे, पण तो त्याचा 8वा बॅलन डिओर पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. 36 वर्षाचा आहे हा लिओनल मेसी. त्यांनी पॅरिसमधल्या थिएटर डू चॅटलेटमध्ये हा पुरस्कार मिळवलेला आहे आणि 2009 मध्ये त्यांनी त्याचा पहिला हा बॅलन डिओर पुरस्कार जिंकला होता आणि आता त्याला हे 8 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामुळं तो आता त्याचा जो जुना कॉम्पिटिटर होता क्रिस्टियानो रोनाल्डो त्याच्यापेक्षा तो 3 पुढं आहे. आणि हे जे बॅलन डिओर पुरस्कार आहेत तर हे फिमेलला सुद्धा दिले जातात. तर महिलांच्या कॅटेगरीमध्ये आयताना बोनमतीनं हा पुरस्कार जिंकलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न, 37व्या राष्ट्रीय खेळांमध्ये 100 मीटर अडथळा शर्यतीत कोणी सुवर्णपदक जिंकले? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, ज्योती याराजी. हे नाव लक्षात ठेवा कारण चीनमध्ये झालेल्या हॉंगझाऊ इथल्या एशियन गेम्समध्ये हिला सिल्वर मेडल मिळालेलं आहे ज्योती याराजी आणि तिने आत्ता सध्या 37व्या नॅशनल गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. हे जे गोल्ड मेडल आहे हे तिला 100 मीटर अडथळा शर्यतीमध्ये मिळालेलं आहे. हिच्याशिवाय तेजस शिरसे ह्याला सुद्धा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये गोल्ड मेडल आपल्या राष्ट्रीय खेळांमध्ये मिळालेलं आहे. याशिवाय 20 किलोमीटर चालण्यामध्ये प्रियंका गोस्वामी हिला गोल्ड मेडल मिळाले आणि पुरुषांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीमध्ये उत्तराखंडच्या सूरज पनवारला गोल्ड मेडल मिळालेले आहे. पुढचा प्रश्न, वॉरियर ऑन व्हील्स व्हीलचेअर टू पद्मश्री या पुस्तकाचे प्रकाशन कुणी केले? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, मनोज सिन्हा. कोण आहेत ते? तर जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत मनोज सिन्हा. यांनी श्रीनगरमधल्या राजभवन या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. आता वॉरियर ऑन व्हील्स व्हीलचेअर टू पद्मश्री, आता हे पुस्तक कशा संबंधी आहे बरं? तर या पुस्तकामध्ये डिसेबल वेलफेअर ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष ज्यांना पद्मश्री मिळालेले आहेत असे डॉक्टर कनुभाई दर्जी यांच्या गौरवशाली जीवनाबद्दल किंवा त्यांच्या जीवनाचा जो प्रवास आहे तर हा या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेला आहे. या पुस्तकाचं नाव आहे वॉरियर ऑन व्हील्स व्हीलचेअर टू पद्मश्री. ठीक आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय दक्षता आयोगाने दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला, त्याची थीम काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे से नो टू करप्शन, कमिट टू द नेशन, फर्स्ट ऑप्शन. तर बघा रिसेंटली आपल्या केंद्रीय दक्षता आयोगाने दक्षता जनजागृती सप्ताह हा पाळलेला आहे. कधीपासून कधीपर्यंत? तर 30 ऑक्टोबरपासून ते 5 नोव्हेंबरपर्यंत दरवर्षी हा सप्ताह पाळला जातो किंवा साजरा केला जातो. कशासाठी? तर सार्वजनिक जीवनातली अखंडता आणि नैतिकतेच्या महत्त्वाविषयी जास्तीत जास्त लोकांमध्ये अवेअरनेस पोहोचवण्यात यावा यासाठीचा हा एक प्रयत्न म्हणून आपल्या केंद्रीय दक्षता आयोगाने हा सप्ताह साजरा केलेला आहे. यावर्षीची थीम लक्षात ठेवा, से नो टू करप्शन, कमिट टू द नेशन.
ह्या दिवसाची किंवा ह्या सप्ताहाची सुरुवात कुणी केलेली आहे? तर केंद्रीय दक्षता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव यांच्या प्रयत्नांनी ह्या सप्ताहाची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यातले काही महत्त्वाचे दिनविशेष बघून घेऊ. तर 2 ऑक्टोबरला असतो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस, कारण ह्याच दिवशी महात्मा गांधींची जयंती पण असते. 5 ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिवस, 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिन असतो, 8ला असतो इंडियन एअरफोर्स डे, 10ला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे, 11ला इंटरनॅशनल गर्ल चाइल्ड डे आणि 24ला जागतिक पोलिओ दिन आणि 31 ऑक्टोबरला असतो सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि म्हणूनच आपण त्या दिवसाला एकता दिन म्हणून सेलिब्रेट करत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण 29, 30 आणि 31 ऑक्टोबर या तिन्ही दिवसांचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये ह्या लेक्चरमधून अभ्यासलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला आजचं लेक्चर हे नीट समजलं असेल. समजले की नाही हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर लवकरच भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.